वडाव गावात बहिरी देवी यात्रेचा जयघोष. देवकाठ्या स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. पेन तालुक्यातील प्रसिद्ध वडाव गावची बहिरी देवीची यात्रा सालाबादप्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहात साजरी झाली. या यात्रेसाठी मुंबई, ठाणे, पुणे, कोकणासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावलेले होते. या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे देवकाठ्यांची स्पर्धा आणि छबिना पालखी सोबत शेकडो भक्तगण आपल्या अंगावर काटेरी पेरकुट मारून घेतात. यंदा तरुण मंडळीसह ज्येष्ठ मंडळी पेरकुटे मारण्यात मग्न होती. यावेळी जत्रा दर वर्षापेक्षा जास्त प्रमाणात भरली होती. बहिरी देवाच्या लेपाचा महिमा पाहण्यासाठी दूरवरच्या ग्रामस्थांनी हजेरी लावली होती. चैत्र पौर्णिमेच्या एक दिवस अगोदर वडाव गावातील बहिरी देवाची यात्रा भरली होती. गावाच्या मध्यभागी असणाऱ्या बहिरी देवाच्या मंदिरातून दुपारी बरोबर 12 वाजता देवाचा छबिना निघाला. या छबिनासोबत लोक भंडारा उधळत शेकडो ढोलक वाद्यक आणि शेकडो काटेरी पेरकुट मारणारे भक्तगण तसेच पारंपरिक गीत गाणारे हजारो महिला व पुरुष गीत गात वडाव गावातून छबिना मोठे वडाव दीव गावातील नागेश्वर देवाला भेट देऊन गेला. दीव गावात या छबिन्याचं मोठ्या उत्साहानं स्वागत केलं. नंतर बहिरी देवाच्या छबिन्यासोबत दीव गावचे ग्रामदैवत श्री नागेश्वराची छबिना काढण्यात आला. नंतर वाशी मार्गे वडाव गावात प्रवेश केल्यावर शिवनेरी मैदानात देवकाठी उभारण्याच्या शर्यती सुरू झाले. एकाच एक सरास उंच देवकाठी स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांसह मोठी गर्दी केली होती. सदर स्पर्धा झाल्यावर राधाकृष्ण मंदिरातून छबिना कांबळेआळी तळेआळी मार्गे दत्तगुरू मंदिरातून पुन्हा बहिरी देवाच्या मंदिरात आला. संपूर्ण दिवस रात्र छोटमोठे पाळणे, आकर्षक दुकाने, खेळणी, मिठाई, फळे, फुलं, हॉटेल, सरबते आदी दुकानं मोठ्या प्रमाणात शिवनेरी मैदानात व परिसरात पाहायला मिळत होते. खेळण्याच्या दुकानात व पाळण्यात बसण्यासाठी बच्ची कंपनीने मोठी गर्दी केली होती. एप्रिल महिना सुरू होताच यात्रेची चाहूल परिसरातील भाविकांना लागते. भर उन्हात यात्रा भरली असल्याने यात्रेवर पाणी टंचाईचं सावट जाणवत होतं. पारंपरिक एक आमचा देवावर असलेली श्रद्धा आणि देवावर असलेला प्रेम व्यक्त करून आमचे सगळे गावकरी पंचक्रोशीचे सर्व लोक साजरी करतात. ह्याच्या पाठीमागचा एक विशेष म्हणजे लोक काटेरी नृत्य मारतात आणि काटेरी नृत्याने आपली पाठ संपूर्ण रक्ताने न्हावून निघते. हा देवावरचा असणारा एक विश्वास आणि श्रद्धा आहे. ही यात्रा म्हणजे एक पंचक्रोशीतील लोकांचं एक श्रद्धास्थान आहे आणि आमचं बहिरी देव हे एक श्रद्धास्थान असून वडावची शान आहे. वडाव हा असं गाव आहे केंद्रस्थानी असून सर्व लोक या यात्रेमध्ये सहभागी होतात. सकाळी 12:30 वाजता बहिरीचा लेपा निघतो आणि संध्याकाळी 4:30 वाजता बहिरीच्या काठ्या देवकाठ्या उभ्या केल्या जातात आणि मग तिथे आमच्या यात्रेची सांगता होते. आमच्या जन्मापासून यात्रा चालू आहे. 300 ते 400 वर्षापासून ही परंपरा आहे. आणि जे पेरकुट मारून घेतात अंगावर ते त्याला काही इजा वगैरे का होते का? मारून आणि या पेरकुटीमुळे कोणाला त्रास होत नाही. हा पिढ्या वापरलेली प्रथा आहे. ती सुद्धा गेल्या 7 ते 8 दशकांपासून चालू आहे आणि ते अविरतपणे चालू आहे. यापूर्वी आणि या यात्रेमध्ये दरवर्षी नवीन संकल्पना राबवल्या जातात. पूर्वी या यात्रेचं स्वरूप असा असायचं, म्हातारी म्हणतो की एक लंगोटा मोठा लंगोटा आहे आणि एक बरी नदी वापरायची. पण आज बदललं. आज कालांतराने भरपूर बदल झालेला आहे. आज प्रत्येक मंडळाचे नवीन टी शर्ट आहेत आणि नवीन टी शर्ट प्रत्येकाचे वेगवेगळे टी शर्ट यात्रेचं स्वरूप पूर्णपणे बदलले जातात. आता जे मोठेवडा वगैरे आम्ही चाललोय हा बहिरी देवाचा लेपा घेऊन त्याचं मूळ कारण म्हणजे मूळ जे स्थान आहे ते मोठेवडा येत आहे आणि त्या मोठेवडाच्या देवाला भेट दिल्याशिवाय या यात्रेची सांगता होत नसते. म्हणून त्या मोठेवडाच्या देवाला भेट देण्यासाठी हा बहिरी देव आणि या बहिरी देवाचे भक्त जात आहेत. पण या काळामध्ये